तर फायनली मी माझ्या एका प्रॉब्लेमवर छान असं सोल्युशन जे आहे ते मिळवलं आहे. नमस्कार, ही आहे माझी सिंपल जिंदगी आणि हा आहे माझा आजचा व्लॉग. झालं असं की रोज गॅलरी साफ करते, रोज हे कबूतर जे आहे तिथे येऊन घाण करताय, कधी अंडे देत आहे आणि मग अंडे दिले की आपल्याला ते फेकूशी वाटत नाही, मग ते त्याच्यावर पिल्लं पण देणार, मग ते खूप दिवस तिथं त्रास देणार. म्हणूनच मी त्यांच्यासाठी की हे इथं त्रास देऊ नये, बसू नये म्हणून मी काही एक गोष्ट ऑर्डर केली होती, हे पिजन स्पाइक्स. आणि ते मी गॅलरीमध्ये परफेक्ट असे सेट केले आहे दोन्ही कोपऱ्यामध्ये. कारण मोस्टली हे कबूतर जे आहे ते फक्त कोपऱ्यांमध्येच बसतात आणि तिथेच अंडी देतात, तिथेच ते पिल्लं वगैरे, आणि खूप जास्त त्यांचा वास येतो. तर ते सगळं झाल्यानंतर घरातली सगळी कामं आवरली आणि नंतर मी आणि प्रियांश निघालो होतो मार्केटमध्ये जाण्यासाठी. कारण आम्हाला काही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स घ्यायचे होते. बरंच काही फिरलो, बऱ्याच काही गोष्टी घेतल्या आणि प्रत्येक गोष्ट आपण शूट नाही करू शकत दोघं जण असल्यामुळं. त्यानंतर त्याला नारळ पाणी पाजलं कारण खूप जास्त थकलं होता. आणि येताना त्याला फ्रूट आईस्क्रीम दिसली, सो इथे त्याला मस्त असे फ्रूट्स आईस्क्रीम जे आहेत ते मी त्याला खाऊ घातली. घरी आल्यानंतर संध्याकाळी आज माझ्या काही फ्रेंड्स होत्या, त्या अचानक आमचा नाईट आऊटचा प्लॅन ठरला. म्हणजे लिटरली रॅन्डम, अचानक, अजिबातही काही प्लॅन नव्हता, काही आयडिया नव्हती. अचानक फोन आला, मुलांना सुट्टी होती दुसऱ्या 2-3 दिवस, म्हणून म्हटलं की चला आज आपण नाईट आऊट करूया. सगळ्याजणी घरी आल्या आणि जो भाजीपाला मी आणला होता मस्त त्यांच्याकडनं मी साफ करून घेतला. माझं अर्धं काम कमी होऊन गेलं. बसलो, बऱ्याच वेळ गप्पा वगैरे मारला आणि नंतर निघालो तो बाहेर काही खाण्यासाठी. आम्हाला तर मेन खायचं होतं चाट, पाणीपुरी अशा गोष्टी. पण बिल्डिंगच्या खालीच 2-3 शॉप्स होते जिथं काही गोष्टी अवेलेबल असतात. सो पहिले एका पिझ्झा शॉपमध्ये गेलो, जिथे आम्हाला जायलाच खूप लेट झालं. ॲक्च्युली 10 वाजले होते आणि गेल्यानंतर कळाला की पिझ्झा बेस जे आहे ते संपले आहेत. त्यानंतर एक चायनीज शॉपमध्ये गेलो आणि तिथे काही गोष्टी ऑर्डर केल्या, पण आम्हाला बिलकुल ते आवडले नाही टेस्टमध्ये. म्हणून मग नंतर आम्ही लास्टला मस्त सगळ्यांनी स्कूटी काढल्या आपल्या आणि आम्ही आलो होतो तिथून थोडंसं दूरवर. तिथे छान आम्हाला पाणीपुरी वगैरे सगळं काही भेटलं. आणि सोबतच एक ट्रॅजेडी अशी झाली की एका मॅडमनी, म्हणजे आमच्या एका फ्रेंडनी मस्त पिझ्झा ऑर्डर केला. आणि गुजरातमध्ये अशा नॉर्मल डॉमिनोज वगैरे ठीक आहे, छान वाटतं, पण काही प्रॉब्लेम नाही. पण अशा बेसिक हॉटेलमध्ये पिझ्झा म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं. आणि पिझ्झा बेस जो आहे तो पूर्णपणे गोड निघाला. आणि तरी ह्या मॅडम नाटक करत होता की नाही खूप छान आहे, कारण यांनी ऑर्डर केला होता, सो आपली चूक जी आहे ती दाखवायची नाही. म्हणतात की खूप छान आहे, खूप छान आहे. म्हटलं ठीक आहे, खा मग. आणि त्यांना सपोर्ट करायला या दुसऱ्या मॅडम की नाही खूपच छान आहे, आम्हाला तो आवडला. म्हटलं आवडला तर मग खा, पण खायला काय तयार नाही. मग मी बळजबरी मस्त आहे की जो पिझ्झा आहे तो त्यांच्या तोंडामध्ये ठुसला. नाटक करत होत्या की नाही खूप छान आहे, खूप छान आहे. म्हटलं खा मग. घरी आल्यानंतर मग काही गेम्स खेळलो, जेंगा वगैरे, आणि मुलांनी आम्हाला मस्त आज ना उनो शिकवलं होतं. तर आणि उनो असं शिकवलं पण आम्हाला असा चचका लागला होता की रात्री झोपायला 2 वाजले ते खेळता खेळता, आणि सकाळी उठायला आम्हाला लिटरली 10 वाजले. उठल्यानंतरही बराच वेळ गप्पा मारत बसलो. 11 वाजता आम्ही ब्रश केला, नंतर चहा बिस्किटचाच नाश्ता केला, कारण बनवायला कुणालाही इच्छा नव्हती. सो बिस्किट वगैरे मागवले आणि मस्त चहा बिस्किटचा नाश्ता केला सगळ्यांनी. त्यानंतर पुन्हा सुरू झालं आमचा उनो गेम. आणि असं करत करत दुपारची 1 वाजली आणि टाईम कुठे गेला हे समजलंच नाही. त्यानंतर या सगळ्याजणी आपापल्या घरी गेल्या. आणि असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला प्लीज कॉमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.